ताईसाहेब आदरणीय ताईसाहेब, तुम्ही बोलताना सांगितलंय की तुम्ही जालन्याच्या पालकमंत्री अर्थात तुमची आई आहे, आई म्हणून हा समाज तुमच्यावरती विश्वास ठेवतोय। आई कधीच धोका देणार नाही बांधवांनो, एवढं मात्र लक्षात ठेवा। जर आईने धोका दिला तर विश्वास मात्र कोणावरही ठेवता येणार नाही। या ठिकाणी ताईसाहेब तुम्हाला अर्थात आई साहेब तुम्हाला आणि महाजन भाऊंना आणि सर्व आमदार साहेबांना विनंती आहे, भाऊच्या तब्येतीची मात्र विचारात घ्या आणि या ठिकाणी धनगर समाजाच्या हिताचा निर्णय तुम्ही घ्या एवढी विनंती करतो। खरं म्हणजे सक्सेना आणि चिंचाळकर यांनी एक संशोधन केलं भारतामध्ये साहेब, महाजन साहेब, आणि त्यावेळेस त्या संशोधनामध्ये असं लक्षात आलं, खरं म्हणजे आम्हाला र आणि ड या दोन शब्दाभोवती घुमवण्यात आलं आणि फसवण्यात आलं, पण चिंचाळकर आणि सक्सेना यांनी या संशोधन केलं भारतभर आणि त्यांच्या लक्षात आलं की र आणि ड म्हणजे हिंदी भाषेमध्ये धनगरांना धनगरच म्हणलं जातं। हे संशोधन आहे साहेब, तेही तुम्ही बघा, त्याच्यावरही अभ्यास करा। आमच्या बांधवाला काही झालं नाही पाहिजे, कारण लाख मेला तरी चालतील पण हाच विचार तुमच्या समोर, आणि हीच तुम्हाला विनंती आहे, आमच्या हिताचा निर्णय घ्या। ताईसाहेब, र आणि ड मध्ये कसा समाज फसवला जातोय तुम्हाला एक फोटो माझ्याकडे आहे, या ठिकाणी कलेक्टर साहेबही उपस्थित आहेत। गंगाखेड इथला एक माझ्याकडे रेल्वेच्या पाठीचा फोटो आहे। र आणि ड मध्ये कसा समाज फसवला जातो याच्या संदर्भात मी तुम्हाला एका मिनिटात ते फोटो दाखवतो। खरं म्हणजे र आणि ड मध्ये या समाजाची फसवणूक होते, ती फसवणूक न करता बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद केलेल्याप्रमाणे धनगर समाजाला एसटीचं आरक्षण द्यावं आणि या ठिकाणी भाऊंच्या तब्येतीचे विचार करता आता ज्या तुम्ही तरतुदी आणि जी चर्चा झालेली आहे ती सकारात्मक झालेली असेल असं समाज बांधवांच्या वतीनं मानतो आणि भाऊंचं उपोषण